नमस्कार, सुप्रभात. आपण पाहताय झी 24 तास. मी श्वेता भालेकर परब. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत. आजच्या लक्षवेधी अशा 3 महत्त्वाच्या बातम्या. पहिली महत्त्वाची बातमी आहे राजकीय वर्तुळातून. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आता थेट पक्षातूनच विरोध होतोय का, असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण त्यांच्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर पक्षातूनच आक्षेप घेतला गेलाय. राष्ट्रवादीचे माजी राष्ट्रीय सचिव सचिदानंद सिंह यांनी हा आक्षेप घेतलाय. त्यांनी या संदर्भात सुनेत्रा पवारांना नोटीस पाठवली आहे आणि राष्ट्रीय अध्यक्षपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या खळबळ उडाली आहे. दुसरी महत्त्वाची बातमी आहे भाजप पक्षामधून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपच्या कोर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये ही बैठक कालच झालेली आहे वर्षा निवासस्थानी आणि राज्यातल्या राजकीय मुद्द्यांवर यामध्ये चर्चा सुद्धा झालेली आहे. त्या संदर्भातली माहिती आपण या बातमीपत्रात जाणून घेणार आहोत. तिसरी लक्षवेधी बातमी आहे चेंबूर दुर्घटनेसंदर्भातील. चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड कोसळल्या प्रकरणात उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन चिट मिळालेली आहे. तर कंत्राटदाराला जबाबदार धरत कंपनीला 5 लाखांचा दंड हा ठोठावण्यात आलेला आहे. त्यामुळे त्या संदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स आपण या बातमीपत्रात जाणून घेणार आहोत.